नमस्कार सर्वांना, तुमचं या प्रेझेंटेशन मध्ये मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, आज जे पण लोक हा प्रेझेंटेशन व्हिडिओ बघत आहेत त्याच्यापैकी किती जणांना असं वाटतं की त्यांनी आयुष्यात मोठं काहीतरी करावं, आई वडिलांचे सर्व स्वप्न पूर्ण करावे आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं, मीन्स दॅट की फायनान्शियली इंडिपेंडेंट बनावं. आणि हे सगळं करताना पैसा अडवा आला नाही पाहिजे. मीन्स दॅट की तुमचे स्वप्न पूर्ण करताना माझ्याकडे पैसे नाहीयेत हे कारण नसलं पाहिजे. आणि जर तुम्हाला मनापासून ह्या सगळ्या गोष्टी वाटत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण येणारे काही पुढची मिनिटं हा व्हिडिओ तुमच्या पूर्णपणे लाईफचा टर्निंग पॉइंट बनू शकतो, जसा माझा बनलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघाल तर तुमच्याकडे ऑनलाईन अर्निंगचा पण दृष्टिकोन जो आहे तुमचा तो पूर्णपणे बघण्याचा बदलेल. आता सगळ्यात आधी मी एक गोष्ट क्लिअर करेल जेणेकरून तुमचा टाइम वेस्ट नाही होणार, की हा व्हिडिओ कोणासाठी नाही आहे. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाहीये ज्यांना वाटते की मी एखादं जागाचं बटन दाबेल आणि तुमच्या बँक अकाउंट मध्ये सकाळी लाखो रुपये येतात, किंवा ज्यांना वाटतं की काहीच काम न करता फक्त ऑनलाईन काम चालू केलं की पैसे येतात. ज्यांना असे आहेत, जे असे मिस घेऊन डोक्यात बसलेले आहेत, त्यांच्यासाठी हा प्रेझेंटेशन व्हिडिओ अजिबातच नाहीये. कारण तुम्हाला, आम्हाला आणि सगळ्यांनाच माहितीये की जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला हार्डवर्क, स्मार्ट वर्क आणि तुमच्याकडे स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क करून मला एक गोष्ट आठवली, किती म्हणजे खूप जणांना वाटतं की ऑनलाईन अर्निंग स्कॅम असतं. तुम्हालाच काय, मी जेव्हा स्टार्ट केलेलं ऑनलाईन अर्निंग स्वतः, तेव्हा मलाही प्रश्न होता की मला कुठे फसवणूक तर नाही ना होणार, माझ्यासोबत काही स्कॅम तर नाही ना होणार. सेम प्रश्न मलाही होता. पण लक्षात ठेवा, जे हार्डवर्क, स्मार्ट वर्कची ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला दाखवतात, एक अर्निंगचा सिस्टम देतात, ते कधीच फेक नसतात. फेक कोणत्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला सांगतात की तुम्ही आज एवढे पैसे भरा, तुम्ही नक्कीच उद्या तेवढे पैसे कमवायला लागाल, किंवा तुम्हाला काय नाही, एकदम छोटूसं काम आहे, तुम्ही एवढं केलं तर एवढे पैसे कमवाल. किंवा मग खूप सगळ्या गोष्टी आहेत, बोलतात ना गेमिंग मध्ये खूप सगळ्या गोष्टी आहेत, त्या मला इथे नाही बोलायचं. फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे पण रिअल शॉर्टकट्स असतात ना, जे तुम्हाला सांगतात की शॉर्टकट आहे पैसे कमवण्याचा, तर ओके, हे जे शॉर्टकट सांगतात ना, तिथेच तुमच्यासोबत स्कॅम होतो. पण जी पण लोक तुम्हाला सिस्टम देतात ना, ते एक मी रिअल ऑपॉर्च्युनिटी असती जी की मला भेटली आणि त्याच्यामुळे माझे पूर्ण लाईफ 360 पूर्णपणे चेंज झालेली आहे. ओके, सो बीज गुरुकुलच्या लिगॅलिटीच्या बाबतीत आपण गोष्टी बोलूया. ठीक आहे, जेव्हा मी हा जर्नीला स्टार्ट केलेला तेव्हा मला पण हा प्रश्न पडलेला, त्याच्यामुळे मी बीज गुरुकुलची सगळी लिगॅलिटी चेक केली. ओके, जसं की बीज गुरुकुल हा एक गव्हर्नमेंट रजिस्टर प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ अफेअर ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. तिथे जाऊन जर तुम्ही बीज गुरुकुलचं नाव सर्च केलं तर ते तुम्हाला ऑल कंटेंट दिसेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ना बीज गुरुकुलला भारत उद्योग रत्न सुद्धा पुरस्कार भेटलेला आहे. नितेश अग्रवाल असे खूप सगळे गेस्ट आहेत जे बीज गुरुकुलच्या बर्थडे मीटला येऊन गेलेले आहेत. आणि बीज गुरुकुलला सुरू होऊन आता जवळजवळ बीज गुरुकुलने 5 वर्षाचा त्यांचा टप्पा पूर्णपणे हा कव्हर केलेला आहे ऍज अ सक्सेसफुली. ओके, आणि माझा एक्सपिरियन्स तर मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे लिगॅलिटीच्या बाबतीत अजिबात काही काळजी घेऊ नका. आणि जर तुम्हाला डॉक्युमेंटेड प्रूफ हवे असतील तर माझे इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. त्या इंस्टाग्रामच्या आयडी मध्ये जाऊन लिगॅलिटी नावाचा पूर्ण हायलाइट चेक करा. आता तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की बीज गुरुकुल हा एक लिगल प्लॅटफॉर्म आहे. आणि आता मला सांगा की आजच्या काळात फक्त एक डिग्री पुरेशी आहे का? आपल्या आई वडिलांच्या काळात एक डिग्री घेतली की जॉब मिळण्याची शक्यता ही जास्त होती. पण आज कॉम्पिटिशन खूप वाढले, टेक्नॉलॉजी आल्यात, AI आलेला आहे, त्यासोबतच कंपन्याच्या ज्या एक्सपेक्टेशन आहेत त्या पूर्णपणे सुद्धा बदललेल्या आहेत. आज कंपन्या फक्त आणि फक्त तुमची डिग्री बघत नाही तर त्या बघतात स्किल सुद्धा बघत आहे. ओके, त्यामुळेच आज इतके लोक डिजिटल स्किल्स आणि कोर्सेस त्यांनी शिकायला सुरुवात केलेली आहे. आता मी तुम्हाला माझं छोटंसं एक इंट्रोडक्शन दे, जे की मी तुम्हाला बोलले याच्या आधी, माझी ऑनलाईन अर्निंगने किंवा माझी डिजिटल स्किल्सने कशा प्रकारे लाईफ चेंज केलेली आहे. सो ह्याच्याबद्दल मी तुम्हाला माझं छोटंसं इंट्रोडक्शन दे. सो नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा सावंत. मी तुमच्यासारखी एक नॉर्मल मेडिकल स्टुडंट होती. ठीक आहे, जिला ह्या ऑनलाईन डिजिटल स्किल बद्दल काहीही नॉलेज नव्हतं. ठीक आहे, माझ्या जीवनात तुमच्यासारखे प्रश्न होते की मला इंग्लिश परफेक्ट येत नाहीये, माझ्याकडे मोठा सेटअप नाहीये, माझ्याकडे कॉन्फिडन्स नाहीये, मला कॅमेरा समोर बोलता येत नाही, किंवा मला डिजिटल स्किल्स बद्दल पूर्णपणे झिरो नॉलेज आहे, एक्सपिरियन्स नाहीये कसलाच. सो हे सगळे डाऊट्स माझ्या सुद्धा मनामध्ये होते. आधी हा पण डाऊट होता की माझ्यासोबत काही फसवणूक तर नाही होणार ना. पण मी फक्त माझ्यावरती डाऊट नाही घेत बसली, मी ऍक्शन घेतली, मी रिसर्च केला, सगळं तपासून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मी स्टार्ट केलं बीज गुरुकुल सोबत माझी जर्नी ऑनलाईन डिजिटल स्किल शिकवायची.
आणि ह्याच डिजिटल स्किल्समुळे माझ्या शिक्षणावरती, माझ्या डिग्रीवरती मेडिकलच्या माझ्या आई वडिलांनी 4 ते 4.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि ती फी जी आहे ती डिग्री कम्प्लीट होताच ऑनलाईन डिजिटल स्किलच्या थ्रू मी माझ्या आई वडिलांना दिलेली आहे. त्यासोबतच ही सुद्धा स्किल लॅपटॉप घेतलेला आहे, आयफोन परचेस केलेला आहे, त्यासोबतच गोल्ड रिंग माणसाच्या लिहिलेली आहे, पप्पांसाठी स्मार्टफोन सुद्धा घेतलेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी अचिव्हमेंट केलेल्या आहे. आणि एवढंच नाही तर आज मी एक पूर्णपणे प्राऊडली बोलू शकते की येस, मी आज एक फायनान्शियल इंडिपेंडंट वुमन बनलेली आहे, जे प्रत्येक मुलाने मुलीचं स्वप्न असतं. आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या आई वडिलांना फायनान्शियली सुद्धा कंट्रीब्युट करत आहे, म्हणजे त्यांना फायनान्शियली सपोर्ट सुद्धा करत आहे. आणि जर तुम्हाला, मी फक्त एक नॉर्मल स्टुडंट होती अगदी तुमच्यासारखी, ठीक आहे, हा जो काय बदल झालेला आहे किंवा हा काय अचिव्हमेंट्स आहेत त्या फक्त आणि फक्त माझ्यासोबत डिजिटल स्किल्समुळे झालेल्या आहेत. आणि जर तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात असा बदल हवा असेल आणि तुम्हाला सुद्धा तुमची सगळी स्वप्न पूर्ण करायची असतील ना, तर हा येणारा प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की ज्या पण तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन असतील त्या बंद करा. येणारी पुढची 25 ते 30 मिनिटं फक्त आणि फक्त मी जे काय सांगते त्याच्यावरती पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून ऐका. कारण जे मी तुम्हाला आता ते सांगते ते कोणत्याही इंटरनेटवरती वाचून किंवा कोणा थ्रू वाचून सांगत नाहीये. ही मी स्वतः अनुभवलेली एक जर्नी आहे, एक माझा प्रवास आहे. आणि त्यात मी काय काय केलं, मी कशा कशा पद्धतीने इथपर्यंत पोहोचले, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सो आता स्टार्ट करूया की बिझ गुरुकुल म्हणजे काय आहे आणि त्यासोबतच तुम्ही बिझ गुरुकुल मधून कसे पैसे कमवू शकता आणि ऑनलाईन डिजिटल स्किल्स म्हणजे नेमकं काय आहे. जर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहता तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला एकदम क्लिअर होते. आपण समजून घेणार आहोत की बिझ गुरुकुल मध्ये तुम्हाला किती प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता. येस, बरोबर ऐकताय तुम्ही. किती टाइप्स म्हणजे किती प्रकार. इथे तुम्हाला फक्त एकच मॉडेल नाही दिल्या जात ज्यामधून तुम्ही पैसे कमवू शकाल. इथे तुम्हाला मल्टिपल मॉडेल्स भेटतात, ठीक आहे. सो आता आपण सगळ्यात पहिले ना 3 मॉडेल्स बद्दल जाणून घेणार आहोत, ठीक आहे. एक म्हणजे फ्रीलान्सिंग, एक म्हणजे ॲफिलिएट मॉडेल आणि थर्ड म्हणजे स्वतःचा ऑनलाईन बिझनेस सेटअप तुम्ही छोटासा कसा करू शकता, ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया फ्रीलान्सिंग बद्दल. त्याच्या आधी तुम्ही फ्रीलान्सिंग बद्दल थोडंफार ऐकलं असेल, पण आता तुम्हाला एक पूर्णपणे इन्फॉर्मेशन समजेल की फ्रीलान्सिंग म्हणजे काय आहे ते. फ्रीलान्सिंग समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रेडिशनल एक्झाम्पल देईन आणि एक डिजिटल स्किल शिकून तुम्ही फ्रीलान्सिंग करून पैसे कसे कमवू शकता ह्याचं एक एक्झाम्पल देईन. सो आता फ्रीलान्सिंग म्हणजे बेसिकली काय असतं. फ्रीलान्सिंग म्हणजे बेसिकली आता जसं की मला कोणतीही डिजिटल स्किल येते, ओके, किंवा नॉर्मली तुम्ही कोणतीही स्किल पकडा जी मला येते आणि ती जर मी एखाद्या पर्सनला प्रोव्हाइड करते, ज्या क्लायंटला त्याची गरज आहे, मी जर त्याला प्रोव्हाइड करते तर त्याच्या बदल्यात तुम्हाला माझ्या मेहनतीचा मोबदला देतो. इट्स कॉल फ्रीलान्सिंग. डोंट वरी, मी तुम्हाला तर ट्रेडिशनल एक्झाम्पल देऊन पण समजून सांगते. सो आता बघा, आपल्या घरात लग्न समारंभ असतात किंवा अनेक समारंभ असतात ज्याच्यामध्ये आपण मेहंदी आर्टिस्टला आणि मेकअप आर्टिस्टला बोलवतो. आता जी मेहंदी आर्टिस्ट आहे ती काय करते, आपल्या हातावरती मेहंदी काढते आणि ती जेवढा वेळ पण मेहंदी काढते किंवा जेवढी सुबक ती मेहंदी काढते, जेवढी छान ती मेहंदी काढते त्याच्या प्रकारे तिचे चार्जेस असतात. मग आपण काय करतो, तिच्या मेहनतीचा तिला मोबदला देतो आणि तिला काय, आणि आपल्याला आपली जी गरज असते मेहंदी काढण्याची एक त्या समारंभासाठी ती पण पूर्ण होते. यालाच बोलतात फ्रीलान्सिंग. आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल फ्रीलान्सिंग म्हणजे काय रॉकेट सायन्स आहे, अजिबात नाही. एकदम सिंपल गोष्ट आहे. मी तुम्हाला बोलली ना, तुमची शिकण्याची तयारी आणि लर्निंग माइंडसेट आणि मेहनत करण्याची तयारी असेल ना, तर सगळं काही पॉसिबल आहे. इव्हन तुम्ही माझ्यासारखी रिझल्ट सुद्धा क्रिएट करू शकता. सो आता तुम्हाला कळलं असं आहे की फ्रीलान्सिंग म्हणजे काय. आता त्यासोबतच मी तुम्हाला हे सुद्धा एक्सप्लेन करेल की डिजिटल स्किल शिकून तुम्ही फ्रीलान्सिंग कसं करू शकता. आता हे तर तुम्हाला कळलं आहे की फ्रीलान्सिंग मधून पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे कोणती तरी स्किल हवी. आता डिजिटल एराच का, डिजिटल स्किलच का. आता त्याचं एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. आता मला एक तर सांगा, आपण पहिलं ते समजून घेतलं की डिग्री फक्त पुरेशी नाहीये. दुसरी गोष्ट मला सांगा, आज अशी कोणती गोष्ट आहे जी ऑनलाईन नाही. आपण ऑनलाईन पेमेंट करतोय, ऑनलाईन फूड मागवतोय, ऑनलाईन शॉपिंग करतोय, एव्हरीथिंग इज ऑनलाईन. ओके, सगळ्या गोष्टी डिजिटल झालेत. म्हणजे काय झालं, आता एक डिजिटल एरा आलेला आहे. ओके, आणि जर डिजिटल एरा आलेला आहे आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला त्यातलं डिजिटल स्किल शिकणं, ते काम शिकणं खूप गरजेचं आहे. बिझ गुरुकुलमध्ये तुम्हाला 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 12 नाही, तर जवळजवळ तुम्हाला बिझ गुरुकुलमध्ये 45 पेक्षा जास्त बेस्ट डिजिटल स्किल्स आणि कोर्सेस शिकवले जातात.
जर तुम्हाला वाटत असेल ना माझ्या करिअरमध्ये मी आता खूप स्टक झालेली आहे किंवा माझा करिअर गॅप झालेला आहे आणि मला माझ्या डिग्रीमध्ये व्हॅल्यू नाही आहे किंवा मला आता डिग्री करून माझ्या कर्ज पूर्ण होतील पण माझी स्वप्न पूर्ण नाही होणार त्या सॅलरीमध्ये आणि तुम्ही खूप डिमोटिवेटेड झाला असेल तर हाच तुमचा टर्निंग पॉइंट आहे. कारण इथे तुम्हाला एक नाही तर मल्टिपल इन्कम सोर्स भेटत आहेत. सो इथेच तुमची लाईफ चेंज होऊ शकते जर तुम्ही ऍक्शन घेतलात आणि शिकण्याची तयारी ठेवली तर. आता बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, एका स्किलचं एक्झाम्पल देते. तसं तर 45 बेस्ट स्किल्स आहेत पण तेवढं सांगायला आता टाइम नाही. सो मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की कॉन्टेंट राईटर. ओके, तुम्ही ऐकलं असेल पण मी तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन सांगते. आता कॉन्टेंट रायटर, कॉन्टेंट म्हणजे काय? एखादी माहिती लिहून देणं किंवा एखादी माहिती एखाद्याला प्रोव्हाइड करणं म्हणजे कॉन्टेंट रायटर. म्हणजे जसं की तुम्ही आता हा व्हिडिओ बघता तर ही एक इन्फॉर्मेशन आहे राईट, जी मी लिहिलेली आहे. ठीक आहे. किंवा त्याच्यानंतर ना तुम्ही गुगलला जे पण वाचता ना त्याला बोलतात ब्लॉग्स. ते ब्लॉग्स पण कोणीतरी लिहिलेले असतात. आणि युट्यूब, इंस्टाग्राम ज्या पण तुम्ही रील्स बघता, ज्या पण तुम्ही व्हिडिओज बघता ते पण काय असतात, त्याच्या स्क्रिप्ट असतात, त्या कोणीतरी लिहिलेल्या असतात. त्यालाच बोलतात कॉन्टेंट रायटर. इव्हन तुम्ही प्रोडक्ट्स, जे बिझनेस ओनर्स असतात त्यांच्या प्रोडक्टचे जे डिस्क्रिप्शन लिहिणारे जे पण लोक असतात त्यांना सुद्धा कॉन्टेंट रायटरच बोलतात. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही कॉन्टेंट रायटर ही स्किल शिकला. ओके, आता तुम्हाला स्किल परफेक्ट आले आणि बीज गुरुकुलमध्ये फक्त एवढंच नाही की तुम्हाला स्किल शिकवल्या नाही जात, तर प्रत्येक कोर्स तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. सो आता बीज गुरुकुल मध्ये तुम्ही स्किल शिकला, कॉन्टेंट रायटर बोला किंवा तुम्हाला जी कोणती स्किल आवडेल ती तुम्ही स्किल शिकला, त्यातून तुम्ही त्याचा कोर्स सर्टिफिकेट घेतलं आणि इथेच गेम चेंजर येतो. तुम्हाला फक्त बीज गुरुकुल कोर्स शिकवून सोडत नाही, तो तुम्हाला शिकवतो की त्या स्किलला मॉनिटाईज कसं करायचे, त्यातून पैसे कसे कमवायचे, म्हणजे पोर्टफोलिओ कसा बनवायचा, क्लायंट्स कसे मिळवायचे, कम्युनिकेशन स्किल कसे ठेवायचे, प्राइसिंग कशी ठेवायची, ऍज अ बिगिनर लेवलला काम कसं करायचं आणि त्यासोबतच पर मंथ एक 50K to 1 लाख ची इन्कम कशी हिट करू शकता थ्रू फ्रीलान्सिंग. हे सगळं तुम्हाला बीज गुरुकुल मध्ये शिकवलं जातं. आणि अशा जर मी तुम्हाला काही कोर्सेसची नावं सांगू तर आहे AI विथ कॉन्टेंट रायटिंग, AI विथ कॉपी रायटिंग, AI ChatGPT, ग्रीक, त्याच्यानंतर ना डिजिटल मार्केटिंग आहे, त्याच्यानंतर ना ड्रॉप शिपिंग, Amazon FBA, त्याच्यानंतर ना इटीज आहे. अशा खूप सगळ्या वेबसाईट्स आहेत, सॉरी असे खूप सगळे स्किल्स आणि कोर्सेस आहेत. ओके, आता त्याच्यानंतर ना दुसरी गोष्ट येते, दुसरा मॉडेल येतो तो म्हणजे ऍफिलिएट मॉडेल. आय होप तुम्हाला फ्रीलान्सिंग बद्दल सगळं समजलेलं असेल. आता ते शिकायचं कसं आणि त्यातून सुरुवात कशी करायची, त्यातून कसे पैसे कमवायचे, हा जो एक गॅप आहे स्किल शिकण्यापासून तर अर्निंग करण्यापर्यंतचा हा गॅप आहे, तो बीज गुरुकुल फुलफिल करतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बीज गुरुकुल शिकव. ठीक आहे. सो त्याच्यासाठी काळजी करण्याची काही चिंता नाही. फक्त मी तुम्हाला सांगितले फ्रीलान्सिंग कॉर्नर मधून तुम्ही पैसे कमवू शकता. आता ते काय करायचं, कसं करायचं, हे सगळं तुम्हाला बीज गुरुकुल मध्ये शिकवलं जाईल. आता तसंच आहे ऍफिलिएट मॉडेल. ऍफिलिएट मॉडेल मधून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. आता ना तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये हे मॉडेल यूज करत असाल पण तुम्हाला माहितच नाही की तुम्ही ह्यातून पैसे कमवू शकता किंवा ह्यालाच ऍफिलिएट बोलतात. ओके, जसं आता मी तुम्हाला एक ट्रेडिशनल एक्झाम्पल देणार आहे आणि त्यासोबतच मी तुम्हाला डिजिटल वर्ल्ड मधनं पण एक्झाम्पल देणार आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर समजेल. ठीक आहे. सो आता बघा, आपण कोणत्या पण लग्न समारंभात जातो किंवा कोणत्याही पार्टीज मध्ये किंवा कोणत्याही सर्कल मध्ये जेव्हा तुम्ही जाता आणि जर तुम्ही एखादा चांगला ड्रेस वेअर केलेला असेल किंवा एखादी चांगली गोष्ट घातलेली असेल तर तुम्हाला काही विचारतात, काय कुठून घेतला हा ड्रेस, कुठून घेतली ही गोष्ट, तेव्हा तुम्ही काय सांगतात, ह्या शॉप मधून घेतली किंवा ह्या मॉल मधून, ह्या सेक्शन मधून घेतलेली आहे किंवा ह्या ब्रँडची आहे. ठीक आहे. म्हणजे कळत नकळत तुम्ही काय करताय, त्या शॉपचं, त्या मॉलचं, त्या ब्रँडचं प्रमोशन करताय. ओके, आणि त्याला तर तो सही भेटला, त्याला त्याचा एक गिराईक भेटला. ओके, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला काही नाही भेटते. म्हणजे हे आपण डेली लाईफ मध्ये होतोय किंवा इंस्टाग्राम वरती तुम्ही खूप सगळ्या रील बघत असाल की ही कुर्तीज आहे, ही कुर्तीज एवढी कम्फर्टेबल आहे, हिची प्राइस एवढी आहे की बस ते आपल्याला रिव्ह्यू सांगतात आणि आपल्याला ती गोष्ट आवडली की आपण काय करतो, त्यांना कमेंट मध्ये लिंक म्हणून टाईप करतो आणि ते काय करतात, आपल्याला लिंक देतात आणि आपण त्या लिंक वरून आपण ती गोष्ट काय करतो, परचेस करतो. तर तसं त्यांना काय जातं, कमिशन जातं. जे काही Amazon, फ्लिपकार्ट, मिंत्राचं असेल ते त्यांना कमिशन प्रोव्हाइड केलं जातं. ह्यालाच बोलतात ऍफिलिएट मॉडेल. म्हणजे एखादी कंपनी आहे, त्याची एखादी सर्व्हिस आहे किंवा एखादं प्रोडक्ट आहे, ते तुम्ही ज्या कस्टमरला ज्याची गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवता आणि ते पोहोचवता तेव्हा तुम्हाला जी कंपनी आहे ते कमिशन. ठीक आहे. आता ह्याच प्रकारे बीज गुरुकुल सुद्धा
ह्याच प्रकारे बिस्कुलकोन मध्ये सुद्धा ऍफिलिएट मॉडेल हा वर्क करतो. मीन्स दॅट की तुम्ही सोशल मीडियाच्या थ्रू इंस्टाग्राम झालं, युट्यूब झालं, अनेक जे स्नॅपचॅट झालं, जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्या थ्रू जर तुम्ही बीज गुरुकुलच्या डिजिटल स्किल्सला आणि कोर्सेसला प्रमोट करता तर बीज गुरुकुल तुम्हाला हे 50% कमिशन देतो. सो आय होप आता तुम्हाला ऍफिलिएट मॉडेल सुद्धा क्लिअर झालेला असेल. आता आपण शिकलो की फ्रीलान्सिंग काय आहे, ऍफिलिएट मॉडेल काय आहेत आणि त्यातून आपण कसे पैसे कमवू शकतो. ओके, आता ऍफिलिएट मॉडेल कसं करायचं, कसे कोर्सेस प्रमोट करायचं, कम्युनिकेशन स्किल कसं सुधारवायचं किंवा लोकांना काय प्रोव्हाइड करायचं, हे सगळं तुम्हाला बीज गुरुकुलमध्ये शिकवलं जातं. म्हणजे ऍफिलिएट मॉडेल शिकण्यापासून ते त्या मॉडेलमधून पैसे कमवेपर्यंत ते सगळं तुम्हाला बीज गुरुकुलमध्ये शिकवलं जातं. आता तिसरा जो मॉडेल आहे तो आहे स्वतःचा एक छोटासा बिझनेस ओपन. ओके, आता जसं की इथे कोर्सेस आहेत, ड्रॉप शिपिंग आहे, अमेझॉन MBA आहे, त्याच्यानंतर ना ETC आहे. ओके, सो मी तुम्हाला ETCचं जे एक्झाम्पल आहे ते दे. ओके, आता बघा तुम्ही डिजिटल स्किल्स मध्ये शिकलात कॅनवा, ठीक आहे. सो कॅनवा सारख्या खूप सगळ्या स्किल्स आहेत ज्या मी तुम्हाला आधी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, आता जसं तुम्ही कॅनवा शिकलात, कॅनवावरून तुम्ही काय शिकणार, ई बुक कसं बनवायचं, टेम्पलेट्स कसे बनवायचे, डिझाईन्स कशा बनवायच्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार. युट्यूबचे थंबनेल कसे बनवायचे, खूप सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही कॅनवामधून शिकणार. पण त्या तुम्ही सेल आउट कुठं करणार, तर त्या तुम्ही करणार ETJ वरती सेल आउट. सो ETJ वरती तुम्ही ते कशा प्रकारे प्रोडक्ट सेल आउट करू शकता, त्यासोबतच तुम्ही त्याला एक ऍज अ प्रॉफिटेबल बिझनेस कसं बनवू शकता, हे सगळं जे काय आहे ते तुम्हाला बीज गुरुकुलमध्ये शिकवलं जातं. आता तुम्हाला आय होप आतापर्यंत तुम्हाला सगळं समजलेलं असेल की बीज गुरुकुल मधून तुम्ही कसे पैसे कमवू शकता, बीज गुरुकुल लिगल आहे की नाही, आणि त्यासोबतच मी कोण आहे, मी TCW वर्ल्ड मध्ये काय काय अचीव्ह केलेलं आहे ते. ओके, आता तुमचा एक प्रश्न असेल की प्रतीक्षा आम्हाला सगळं कळलेलं आहे, ठीक आहे, पण आम्हाला हे सांग की ह्याला सुरुवात कशी करायची आहे. ठीक आहे, सो डोंट वरी, मी तुम्हाला एकदम सिंपल वे मध्ये हे सुद्धा समजावून सांगणार आहे. ओके, सो मला सांगा की आपण प्रत्येक गोष्टीसाठी फी पे करतो. मी तुम्हाला थोडस आपले जे पूर्वज आहेत तिकडे घेऊन जाईल. मी तुम्हाला आपल्या भारतामध्ये पहिल्यापासूनच गुरुदक्षिणा असते. ठीक आहे, म्हणजे जे पण कोणीही आपल्याला ज्या काही गोष्टी शिकवतं त्यांना आपण गुरुदक्षिणा देतो. ठीक आहे, त्याच रूपांतर नंतर ना स्कूल्स आणि कॉलेजच्या फी मध्ये झालं. ज्याचा अर्थ काय, आपल्याला कोणीही फी मध्ये नाही शिकवत. इव्हन ज्यांनी आपल्याला एवढं व्हॅल्युएबल नॉलेज दिलेलं आहे त्यांना आपण फी ही पे करतो. ठीक आहे, सो तसंच मी माझ्या स्वतःच्या शिक्षणावरती 4.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि रिटर्न मध्ये कॅल्क्युलेशन करायला गेली तर महिन्याला मला फक्त एवढ्या कॉम्पिटिशन मधून 15 ते 20 हजारांचा पगार. ती रियालिटी खूप वेगळी आहे, ज्याच्यामध्ये 8-8, 9-9 तास आपल्याला नोकरी करावी लागते, त्या सगळ्या गोष्टी. पण हेच जर आपण डिजिटल स्किल्स आणि कोर्सेस शिकतो त्यासाठी जर आपण फी पे करतो, एक वन टाइम फी आहे, डोंट वरी. प्रत्येक वर्षाला तुम्हाला फी पे करायची गरज अजिबातच नाही आहे. ठीक आहे, तर तुम्ही लाईफ टाइम लर्निंग आणि अर्निंग करू शकता, जसं की मी करत आहे. आणि बीज गुरुकुलमध्ये 4.5 लाख पेक्षा जास्त स्टुडंट, हाऊसवाईफ, जॉब एम्प्लॉईज आहे जे ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. ओके, सो आता हे जे 45 पेक्षा जास्त बेस्ट डिजिटल स्किल्स आणि कोर्सेस आहेत ह्यांना मेनली ना 3 बंडल्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. ओके, किंवा तुम्ही त्यांना पॅकेजेस सुद्धा बोलू शकता. सो हे 3 बंडल कोणते आहेत, इन्फ्लुएन्स, फायनान्स अँड बिझनेस. ओके, सो हे 3 बंडल आहेत. 3 बंडल मध्ये 45 पेक्षा स्किल जे आहेत त्यांना डिवाइड केलेलं आहे. आता सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊया इन्फ्लुएन्स मास्टरी पॅकेज बद्दल. इन्फ्लुएन्स मास्टरी पॅकेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 27 पेक्षा जास्त बेस्ट स्किल्स आणि कोर्सेस शिकवले जातात. त्या कोणत्या कोणत्या आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला इथे शेअर करेन. त्यासोबतच ह्या पॅकेजचा इन्कम पोटेन्शियल एवढा आहे की तुम्ही पर मंथ 50 ते 70 हजार रुपयाची इन्कम जनरेट करू शकता. अगेन, हा कोणतंही जादूचं बटन नाहीये. तुम्हाला लर्निंग माइंडसेट, मेहनत करण्याची तयारी तुमची ती असली पाहिजे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी करतात तर ह्या गोष्टी पॉसिबल आहे. ठीक आहे, तुम्ही एवढे इन्कम पोटेन्शियल ठेवताय. हे ऍव्हरेज आहे, हे जेवढ्या लोकांनी पण इन्फ्लुएन्स मास्टरी बंडल घेतलेला आहे त्यांनी हे क्रिएट केलेलं आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, सो तुम्हाला 27 पेक्षा बेस्ट डिजिटल स्किल्स आणि कोर्सेस भेटतात आणि ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2च ऑपॉर्च्युनिटीज भेटतात करिअरच्या. ठीक आहे, जे आहे फ्रीलान्सिंग आणि ऍफिलिएट मॉडेल. ओके, स्वतःचा बिझनेस सेट करण्याची किंवा AI रिगार्डिंग जे AI आणि ChatGPTचा कोर्स आहे तो तुम्हाला याच्यामध्ये भेटत नाही, जर तुम्ही कोर्सेस ओव्हरव्ह्यू मध्ये बघितला असेल. ठीक आहे, सो हे जे पॅकेज आहे त्याची प्राइस काय आहे, त्याची जी ऑफिशियल जी प्राइस आहे ती आहे 19,999 रुपये.
पण डोंट वरी, तुम्ही हा व्हिडिओ एवढा लास्ट पर्यंत बघितलेला आहात आणि मी ऑडिओ मध्ये सांगितलेले, जर तुम्ही हा व्हिडिओ 24 तासाच्या आतमध्ये पूर्णपणे बघता तर तुमच्यासाठी ऑफर्स आणि बेनिफिट्स आहेत. सो तुम्ही जर लवकरात लवकर जर तुम्ही रजिस्ट्रेशन करता, ठीक आहे, तर तुम्हाला हा पॅकेज पडणार आहे फक्त आणि फक्त 13,999 रुपयाला विथ 27 प्लस बेस्ट बेस्ट स्किल्स आणि कोर्सेस, आणि त्याच्यासोबतच तुम्हाला ॲफिलिएट आणि फ्रीलान्सिंग मध्ये करिअर करण्याच्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा फ्री मध्ये भेटत आहे. आता ही फ्री मध्ये भेटते म्हणजे याचे काही चार्जेस आहेत का? येस, ऍब्सोल्युटली. माझे जे पर्सनल मेंटरशिपचे जे चार्जेस आहेत ते आहे 9,999 रुपये, म्हणजे 10,000 रुपीज. पण ही पर्सनल मेंटरशिप त्या लोकांसाठी असते ज्यांना माझ्या गायडन्स थ्रू ग्रो करायचं आहे, माझ्या गायडन्स थ्रू त्यांची इन्कम जनरेट त्यांना करायची आहे, त्यांच्यासाठी ही पर्सनल मेंटरशिप असते. पण डोंट वरी, तुम्हाला ह्याच्यासाठी काहीही एक्स्ट्रा चार्जेस पे करायची गरज नाही आहे. तुम्ही कोणत्याही बंडल पासून स्टार्ट करता तर तुम्हाला माझी जी पर्सनल मेंटरशिप आहे ती ऍब्सोल्युटली फ्री मध्ये भेटते. ओके, सो आता आपण बोलूया आपल्या बिझनेस मास्टरी पॅकेज बद्दल आणि फायनान्स मास्टरी पॅकेज बद्दल. फायनान्स मास्टरी पॅकेज मध्ये तुम्हाला 35 पेक्षा जास्त बेस्ट हाय डिमांडिंग डिजिटल स्किल्स आणि कोर्सेस शिकवले जातात. आता त्याची लिस्ट मी तुम्हाला इथे शेअर करते. आणि त्यासोबतच त्याची जी वेबसाईट ऍक्च्युअल जी प्राइस आहे ती आहे 25,999 रुपये. आणि अगेन, जोपर्यंत माझ्याकडे कुपन लिंक्स अवेलेबल आहेत आणि तोपर्यंत जर तुम्ही फायनान्स मास्टरी बंडल पासून तुमची जर्नी स्टार्ट करता तर तुम्हाला तोच बंडल भेटणार आहे 18,999 रुपयाला. आणि त्याचं जे इन्कम पोटेन्शियल आहे ते 70,000 रुपयापासून ते 1,00,000 रुपीज पर्यंत त्याचं इन्कम पोटेन्शियल आहे. ओके, आणि ह्यासोबतच तुम्हाला म्हणजे पर्सनल मेंटरशिप सुद्धा पूर्णपणे फ्री मध्ये भेटणार आहे. आणि त्यासोबतच आता लास्ट आणि वन ऑफ द बेस्ट पॅकेज, जो की माझा फेवरेट पॅकेज आहे, कारण त्याच पॅकेज वरती मी काम करून तुम्ही जे काही म्हणजे अचिव्हमेंट्स बघितल्या किंवा तुम्ही जे काही मला डेली ग्रोथ करताना बघत आहात ते फक्त आणि फक्त मी बिझनेस मास्टरी पॅकेज मुळेच ग्रो करत आहे. सो बिझनेस मास्टरी पॅकेजची जी ऍक्च्युअल प्राइस आहे, ऑफिशियल वेबसाईट प्राइस, ती आहे 37,999 रुपये. पण डोंट वरी, माझ्याकडे कुपन लिंक अवेलेबल आहे. तोपर्यंत जर तुम्ही ते पॅकेज घेता, बंडल घेता, तर तोच बंडल तुम्हाला भेटणार आहे 26,999 ला, म्हणजे 26,999 रुपयाला. त्यासोबतच तुम्हाला माझी पर्सनल मेंटरशिप सुद्धा फ्री मध्ये भेटणार आहे. त्यासोबत तुम्हाला इन्फ्लुएन्स आणि फायनान्स मास्टरी पॅकेज सुद्धा फ्री मध्ये भेटणार आहे. आणि 45 पेक्षा जास्त बेस्ट स्किल्स आणि कोर्सेस तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. त्याची लिस्ट मी तुम्हाला इथे शेअर करते. आणि त्यासोबतच ह्याच बंडल मध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग पण शिकू शकता, ॲफिलिएट मॉडेल वरती काम पण करू शकता, आणि स्वतःचा जे मी तुम्हाला आधी बोललेली ड्रॉप शिपिंग, इटीजे, ह्या सगळ्या गोष्टी, अमेझॉन FBA, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच बंडल मध्ये शिकायला भेटणार आहेत. त्यासोबत AI, ChatGPT रिगार्डिंग पण ह्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला भेटणार आहेत. ओके, आणि विचार करा, तुम्हाला माझं पर्सनल मेंटरशिप ऍज अ लाईफ टाइम भेटणार आहे, जो की फ्री मध्ये तुम्हाला फक्त कोणत्याही एका बंडल थ्रू तुम्हाला स्टार्ट करायचंय. त्यासोबतच जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला कंपनीच्या साईडकडून तुमच्या ग्रोथसाठी एक ट्रेनर दिला जातो, ज्यांना ते बोलतात ग्रोथ ट्रेनर. ते सुद्धा तुम्हाला गाईड करतात. विचार करा, आम्ही आमचा 100% आणि तुम्ही तुमचा 100% देता तर तुम्ही काय लेवलला ग्रो करू शकता आणि थोड्या टायमिंग मध्ये जास्तीत जास्त तुम्ही ग्रो करण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जे चान्सेस आहेत ते तुमच्याकडे वाढू शकतात. ओके, सो आता तुमच्या सगळ्यांचा एक डाऊट असेल, माहितीये, जेव्हा मी स्टार्ट केलेलं तेव्हा मी ऍज अ स्टुडंट होती. सो माझ्याकडे असं नव्हतं की सुरुवातीला माझ्याकडे सुद्धा पैसे होते. ठीक आहे, मी अरेंजमेंट केली, मी पैशांची अरेंजमेंट केली आणि मी स्टार्ट केलं. ठीक आहे, आणि ते जो कोणी हा व्हिडिओ बघत आहे किंवा बिझ गुरुकुल मध्ये जे 4.5 लाख पेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत, तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडे आधीपासूनच पैसे नव्हते? अजिबातच नव्हते. कारण मला सांगा, जर तुमच्याकडे माझ्याकडे पैसे असते, एक चांगला इन्कम सोर्स असता, तर आपण एका चांगल्या इन्कम ऑपॉर्च्युनिटीच्या शोधात नसतोच. ठीक आहे, तो नाहीये, तो क्रिएट करायचा आहे. म्हणून आपल्याला ही फी पे करणं गरजेचं आहे. ठीक आहे, विचार करा, जर तेव्हा मी पैसे नाहीयेत किंवा माझ्याकडून होणार नाही, ह्याच डाऊट मध्ये बसले असते, तर आज मी तुमच्यासमोर इथे माझ्या अचिव्हमेंट्स कधीच सांगू शकले नसते. ठीक आहे, सो मी तुम्हाला हेच सांगेल की ज्यांना करायचंय ना, तो ऍट एनी कॉस्ट करतोच. ठीक आहे, आणि ज्यांना नाही करायचं त्याच्यासमोर तर कारणांची लिस्टच पडलेली. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये यायचंय. आणि ट्रस्ट मी, तुम्ही सांगितलेल्या ज्यापर्यंत मी आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही ऍज इट इज इम्प्लिमेंट करता आणि तुमचा जो कोणता बेस्ट बंडल आहे त्याच्यामध्ये स्टार्ट घेऊन तुम्ही माझ्या पर्सनल मेंटरशिप मध्ये येता, तर विचार करा, पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही एक डिफरंट व्हर्जन बनलेले असाल.
फक्त बीज गुरुकुल मध्ये मी एनरोल होऊन मला फक्त 1.5 वर्ष झालेले आहेत आणि 1.5 वर्षामध्ये मी एवढ्या सगळ्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहे. ओके, विचार करा अजून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मी किती गोष्टी अचीव्ह करेन. आणि मला असं वाटतंय की जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय म्हणजे नक्कीच तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या सगळ्यासाठी मी गाईड करायला तुम्हाला नेहमी रेडी आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय. सो आता तुम्हाला एक काम करायचं आहे. आता तुम्हाला कळलं पॅकेजची फी काय आहे, तुम्हाला काय काय गोष्टी शिकायला भेटणार आहेत. आता ह्याची एक ऍडमिशन प्रोसिजर राहणार आहे, जसं स्कूल्स किंवा कॉलेजेस मध्ये आपण ऍडमिशन करतो तसं. ठीक आहे. सो ह्याची ऍडमिशन प्रोसिजर एकदम सिंपल आहे. पण हे ऍडमिशनची प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये माझे जे 3 व्हॉट्सअप नंबर आहे ते देत आहेत. प्लस मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती सुद्धा माझे 3 व्हॉट्सअप नंबर देत आहे. ओके, हे 3 माझेच व्हॉट्सअप नंबर आहेत. फक्त ह्याच्यावरती एकच नंबरवरती मेसेज करा, 3 वेगवेगळ्या नंबरवरती प्लीज मेसेज करू नका. ओके, सो तुम्ही 3पैकी कोणत्याही एका नंबरवरती मेसेज करू शकता. आणि तुम्हाला काय जेव्हा तुम्ही मला मेसेज कराल तेव्हा तिथे तुम्हाला काय लिहायचंय, प्रतीक्षा 1 2 3 हा जो कोड आहे तो तुम्हाला मला सांगायचा आहे, जेणेकरून मला कळेल की तुम्ही प्रेझेंटेशन व्हिडिओ कम्प्लिटली बघितलेला आहात आणि आता तुम्हाला एनरोलमेंट करायची आहे. ठीक आहे. सो तुम्ही मला ह्या नंबरवरती मेसेज कराल आणि तुम्ही मला सांगाल की आम्हाला या पॅकेज पासून स्टार्ट करायचंय, तेव्हा मी तुम्हाला प्रॉपरली जे काही माझी एनरोलमेंटची प्रोसिजर आहे ती एक्सप्लेन करेल. ओके, म्हणजे तुम्हाला ऍडमिशन कसं करायचंय हे मी तिथे तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्यासोबतच तुमचे काही अजून डाऊट असतील, मी ट्राय केले की ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे तुमचे डाऊट्स क्लिअर करेल. पण तुमचे अजूनही काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला एखादी गोष्ट अडवत असेल ह्या डिजिटल स्किल्स मध्ये एनरोल करण्यासाठी, तर तुम्ही सुद्धा मला व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊन आपण किंवा आपण कॉलवरती कनेक्ट होऊन तुम्ही ते सगळे डाऊट्स सॉल्व्ह करून माझ्यासोबत ही डिजिटल जर्नी स्टार्ट करू शकता. शेवटी एवढंच सांगेल की जर तुमच्याकडे ही ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे तर प्लीज त्याचा बेनिफिट घ्या. कारण आपण देवाला बोलतो की लाईक मला पैसे दे, मला हे दे ते दे, ते देव आपल्याला डायरेक्ट पैसे नाही देत, पण देव आपल्याला अशा ऑपॉर्च्युनिटीज दाखवतो ज्यातून आपण आपलं आयुष्य बदलू शकतो, ज्या प्रकारे मी बदललेलं आहे. सो आय होप तुम्हाला हा प्रेझेंटेशन व्हिडिओ आवडला असेल आणि थँक्यू सो मच की तुम्ही रीलच्या जमान्यामध्ये जिथे लोक 30 सेकंदाची रील पण बघत नाही तिथे तुम्ही माझा हा 25 ते 26 मिनिटांचा व्हिडिओ कम्प्लिटली बघितलेला आहात. सो थँक्यू सो मच. आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत आणि जे काही क्वेरीज आहेत त्यासाठी आपण भेटूया व्हॉट्सअपवर. धन्यवाद.